कुछ स्पीच में बंजारा लैंग्वेज में दूंगा, आपको समझ में नहीं आएगा मगर सुनने के लिए काफी अच्छा लगेगा। न पिसा चावं न रतिया चावं, न गाड़ी चावं न घोडा चावं, न घर चावं न बंगला चावं, हे मारो धर्म गुरु सेवा भयावा, मारे गुरु न गुरु मच रखाड़ेस, मारो गुरु गुरु शिकवाड़ी जीवंत रखाड़ेस। कोई जारे ख्रिश्चन में तो कोई जारे मुसलमान में तो कोई जारे सिख में, कोई जारे ख्रिश्चन में तो कोई जारे मुसलमान में तो कोई जारे ख्रिश्चन में, कोई जारे अलग अलग जाते में। हे मारो सेवा भया, मारो धर्म गुरु सेवा भया, मारे गुरु ने मारो गुरु मच रखाड़ेस, मारे गुरु न गुरु मच रखाड़ेस, मारो गुरु गुरु पण जिवंत रखाड़ेस। सुखा दुखात साथ देणारी आई जगदंबा देवी बंजारा समाजाला गावागावामध्ये डोकं ठेवण्यासाठी ज्याने जागा केली, ज्याला कोणतीही पदवी नसताना बंजारा समाजाने डॉक्टर या नावाची पदवी दिली आणि त्यांच्या अंतिम विधीच्या वेळेस त्यांना 60 तोफेची सलामी देण्यात आली। कोणतीही डिग्री नसताना, कोणत्याही पदावर नसताना असे धर्मगुरु रामरावजी महाराज 18व्या शतकात ज्यांनी जेव्हा समाज अंधकारात होता प्रकाशाचा किरण बनून ज्यांनी बंजारा समाजाला आणि संपूर्ण मानव जातीला मार्ग दाखवला, असे क्रांतीसूर्य थोर समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सर्वांना आजच्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। संत सेवालाल महाराज यांचे पूर्ण नाव सेवा भीमसिंग रामावत। रामावत म्हणजे त्याला बंजारा जसे पाटीलला जसं 18 कोळी असं काहीतरी म्हटलं जाते तसंच दरम्यान रामावतला राठोड म्हणून असं ओळखलं जातं। त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील आनंदपूर जिल्ह्यातील गुई तालुक्यातील दोडी या गावामध्ये झाला। त्या गावाला आज संत सेवागड या नावाने ओळखलं जातं। सेवालाल महाराज यांचे वडील भीमसिंग नाईक आणि आईचे नाव धरमणी माता होते। त्यांच्या वडिलांचा हा जुना व्यवसाय होता। त्यांचा व्यवसाय होता 4 गाई बैलांचा व्यापारांचा व्यवसाय होता। त्यांच्याजवळ जवळपास 13 ते 14 4 ते 5 हजार एवढ्या गाई होत्या। सेवालाल महाराज यांनी त्यांच्या वडिलांच्या हातातली काठी अवघ्या 13व्या वर्षी घेतली होती। सेवालाल महाराज हे त्यांच्या वडिलांच्या हातातली काठी 13व्या वर्षी घेऊन ते ब्राह्मण महाराज जाऊन त्यांचे ढोर चालून आणायचे। आजकाल आपण बघतोय 13व्या वर्षात आपण फक्त आपल्या हातामध्ये मोबाईल आहे की नाही? कुठेतरी त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये हा बदल आहे। तर सेवालाल महाराज यांच्यासोबत त्यांचे 2 भाऊ सुद्धा जायचे। 2 भाऊ, त्यांचे एका भावाचं नाव होतं, एकाचं नाव होतं हापा आणि एकाचं नाव होतं बदू। तर एक दिवस ते जेव्हा जंगलामध्ये गेले तेव्हा त्यांना भूक लागली। तर भूक लागली म्हणजे त्यावेळेस त्या सेवालाल महाराज ते सर्वात मोठे होते। तर त्यांचे हापा भाऊ त्यांना म्हणायचे हे सेवा भाया म्हणून भूक लागली तर अब तू काहीतरी आता कर, काहीतरी कर म्हणजे इथं मला खायला काहीतरी दे। पण तेव्हा जंगलामध्ये काही अवेलेबल नसताना तर सेवालाल महाराज यांनी त्या हापाला सांगितलं हे हापा तू एक काम कर, म्हणे तू एक काम कर, ही माती पडलेली आहे तू त्याला घेऊन ये आणि तू पाणी घेऊन ये, आपण त्याला मिक्स करू। तेव्हा तिथे त्यांनी मिक्स केलं, त्या मातीचा त्यांनी शिरा बनवला। शिरा बनवला त्याच्यानंतर सांगितलं की आपण त्याला असं तर नाही खाऊ शकत, हे कोणाला आपल्याला पहिले कोणाला द्यावं लागेल, ही जगदंबा देवीला, मी ज्याचा शिष्य आहे त्याला पहिले सर्वात अगोदर त्याला त्याचा भोग लावावा लागेल। तर सेवालाल महाराज त्यांनी जगदंबा देवीला भोग लावताना असं बोलले होते, एक अरदास केली होती, जे जे यारी मर्या मावकाळकोट सावकाळकोट चारी कोर तारच, म्हणजे चारी कोर तारच म्हणजे धरती तू मालकाशी, या पृथ्वीची मालकीण जगदंबा देवी तू आहे। चारी कोर तारच किडी मुंगीनं साईवेस, गोर बंधान साईवेस, कोणी गोरेन साईवेस। सेवालाल महाराज यांनी फक्त स्वतःचा विचार न करता किडी मुंगीनं साईवेस म्हणजे मुंगीला आणि कोर गोरून साईवेस। कोर म्हणजे कोण, जे आमच्या बंजारा भाषेमध्ये मराठी माणसाला कोर म्हणून म्हटलं जातं आणि गोर म्हणजे बंजारा समाजाला म्हटलं जातं। तर कोर गोरून साईवेस असं त्यांनी त्याच्या अरदास मधून म्हणलं होतं, कोणाला जगदंबा देवीला म्हणलं होतं। आणि त्यांच्या काही 300 वर्षापूर्वीच्या काही गोष्टी आहेत की जे ते तेव्हा सांगून गेले आज सत्यामध्ये उतरलेले आहेत। तेव्हा सांगितलं होतं त्यांनी की सतयुग सतयुगेर बाजूने कलियुग आहे। आता सध्या कलियुगाचा जमाना चालू आहे की नाही मॅडम? आहे ना कलियुग? पहिले सतयुग होता, आता कलियुग चालू आहे। तर या कलियुगामध्ये कलवमच आहे म्हणे, कोण काय केले स्वतःला मिळणे लागणार। कलियुग
कली में कलोरो मत जाए. बाप बेटानं म्हणाल कोणी, सासू पोळीवर म्हणाल कोणी. बाप आपल्या वडिलांचं आणि मुलांचं कधीच नाही म्हणजे जमणार नाही असं त्यांनी 300 वर्षांच्या पूर्वीचं सांगितलेलं आहे. आज तुम्ही 10-15 वर्षाचे सगळे कमी जास्त त्याच्यामध्ये सर्व इच्छे मुले, तुमच्या वडिलांनी तुम्हाला काही जर बोललं तर तुम्हाला लगेच राग येऊन जाते. असं भरपूर जास्त मुलं आहेत असे की ते होऊन जाते. सासू बोली रोवलं म्हणजे सासू आणि सुनेचं कधीच जुळणार नाही असं म्हटलं होतं त्यांनी त्या स्पीच मधून. आज बरेच सासू आणि सुने कधीच एकत्र राहत नाही. बरेच 25% असे सोबत राहतात. घर नायकी आहे. घराघरात नायक तयार होतील स्वतःला. आता आपण बघतोय नायक म्हणजे पुढारी. प्रत्येक गावामध्ये कोणताही व्यक्ती आपल्याला स्वतःला पुढारी समजतोय, पण नुसती समजून चालत नाही तर त्याला त्याच्यासाठी कसं काम सुद्धा करायला लागतं. रफिया कटोरा पाणी वगैरे रफिया 13 जाय रे सेवा भया. 1 रुपयाचे 1 कटोराभर पाणी विकल्या जाईल म्हणजे 1 कोंजरभर पाणी विकल्या जाईल. रफिया 13 जाय 1 रुपयाचे 13 फुटाने विकल्या जातील असं सेवालाल महाराज यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं होतं, त्यांच्या याच्यातून सांगितलं होतं. लांबी झाली मार बोर म्हणता प्रिय मलकिनी वाटत तलकेन पोहोचाय. बंजारा समाज हा तांड्यावर राहणारा, वाड्यावर तांड्यावर राहणारा समाज मलकेन पोहोचाय. आज बंजारा समाज कुठं पण जर बघितलं तर मुंबई, दिल्ली अशा लांब ठिकाणी बंजारा समाज आज पाहायला मिळतोय आपल्याला. अलकेनी वाटत मलकेन पोहोचाय. पहिले काही एक मेसेज जर पाठवायचा असेल आपल्याला तर 1-2 दिवस लागायचे. आता घरी बसल्या कोणी कोणाच्या चुगल्या करून देते, कोणी कोणाला पण मेसेज पाठवून देते. एका शब्दात 1 सेकंदाचं काम आहे. सासू सुनेचं एकदम मस्त करतात बाहेर, त्याच्यात विशेष नाही. सगळ्यात एक चांगली गोष्ट सांगितली होती सेवालाल महाराजांनी. कोई केली भजो मत, कोई केली पूजो मत, स्वतः करने पर ध्यान रखालो, स्वतः करने पर भरोसा करो. भजे पूजे वेळ घालण्यापेक्षा स्वतः करणे पर भरोसा रखालो. आजकाल भरपूर लोक नुसते देवाच्या भरोशावर आहे. नशिबात असेल तर भेटत, नशिबात काहीच नसते. जे काही करावं लागते ते स्वतःला करावं लागते आणि त्याच्यातूनच आपल्याला जे काही भेटत असते ते आपल्या स्वतःच्या भरोशावर भेटत असते. भजे पूजे वेळ घालण्यापेक्षा स्वतःवर हे राहतो. तर शेवटी जाता जाता एक 4 ओळी सांगेन. मैं झुक नहीं सकता, मैं सेवालाल महाराज का अखंड भाग. मैं झुक नहीं सकता, मैं सेवालाल महाराज का अखंड भाग हूँ. जला दे जो दुश्मन की रूह तक, मैं वही बंजारा समाज की औलाद हूँ, मैं वही बंजारा समाज की औलाद हूँ. थँक्यू सो मच. तुम्हाला पुन्हा एकदा सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त खूप शुभेच्छा.